साईनगर प्रभागामध्ये आता मी निवडणुकीला उभी आहे। साईनगर अकोली प्रभाग क्रमांक 19 गट ब आणि या प्रभागामध्ये जवळपास मी 2012 पासून कार्यरत आहे। 2022 पर्यंत 2 टर्म माझ्या झालेल्या आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीसाठी मला या ठिकाणी साईनगरला एक स्वतंत्र पोलीस स्टेशन द्यायचं आहे। त्यानंतर जे आपले भाजी मार्केट आहे त्या मार्केटला आपल्याला एक स्वतंत्र जागा द्यायची आहे, जेणेकरून त्यांच्यावर अन्याय होणार नाही। वारंवार त्यांच्या ज्या गाड्या अतिक्रमणवाले घेऊन जातात त्या घेऊन जाणार नाही, कारण आपण जर त्यांना एक स्वतंत्र जागा दिली तर त्या लोकांवर सुद्धा एक न्याय मिळेल त्यांना। आणि विकासाच्या बाबतीत जर झालं तर या ठिकाणी आपण 2012ला जेव्हा मी या प्रभागामध्ये निवडणुकीला उतरली त्यावेळेसचे रस्ते, नाल्या, स्ट्रीट लाईट काहीही नव्हते। दगडामधून आपल्याला प्रवास करावा लागत होता प्रचाराचा। पण आता जर आपण परिस्थिती बघितली तर कोट्यावधीचा विकास या भागामध्ये मी केलेला आहे आणि नागरिकांना समाधान आहे माझ्या कामाबद्दल। त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो आहे त्या ठिकाणी आम्हाला एकदम चांगला प्रतिसाद मिळत आहे। निश्चितच आम्हाला या निवडणुकीमध्ये भरघोस मतांनी नागरिक विजयी करेल एवढं निश्चित आम्हाला वाटते आहे। आणि शिंदे साहेबांनी जी लाडकी बहीण योजना सुरू केली त्यामुळे सगळ्या बहिणी आम्हाला चांगला प्रतिसाद देत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये 1500 रुपयावरून आम्ही 3000 रुपये, 2500 रुपये जे काही शासनाकडून योजना आपल्याला मिळणार आहे त्या निश्चितच आम्ही नागरिकांपर्यंत पोहोचवणार आहे। तर मी प्रवीण प्रभाकर संघवी, प्रभाग क्रमांक 19 ड साईनगर अकोलीमधून उमेदवार म्हणून उभा आहे। माझा चेहरा नवीन आहे लोकांसाठी, पण आमच्या ताईंचा आदर्श आम्ही समोर ठेवून कार्य करणार आहोत। जे आता पाहिलं भरपूर ठिकाणी जसं आमच्या इथे चोरीचं प्रमाण वाढलं होतं, पोलीस स्टेशन व्हावं अशी आमची इच्छा आहे इथे। कारण मधात लोकांनी रात्री जागरण करून चोरांना पकडण्याचा प्रयत्न केला, पण लोक खूप त्रासले होते। तर पोलीस स्टेशन झालं पाहिजे। लोकांना जसं अकोली म्हाड्यातल्या लोकांना एस-टी बस महामंडळाची बसेसची सुविधा झाली पाहिजे। माझं विजन हे राहील की पहिले तर जे रस्ते आहे, खूप ठिकाणी कच्चेच रस्ते अजून पण आहे, तो मुद्दा पहिले घेणार। त्यानंतर नाले आहे, नाले आपल्याला भुयारी नाले हवे, कारण जो आपण कचरा बाहेर टाकतो तो नालीत पडते, परत जसंच्या तसंच होते। त्यानंतर महिलांसाठी विशेष म्हणजे की शौचालय, आपण आता प्रभागात फिरत आहे तर खूप ठिकाणी खूप त्रास होत आहे, म्हणजे कुठेच असं आहे नाही की महिला जाऊ शकते म्हणून, आणि प्रत्येक घरीत आपण जाऊ शकत नाही त्यासाठी, पण माझं ते आहे। आणि विशेष म्हणजे नळ नाही आहे, बऱ्याच ठिकाणी जो स्लम एरिया आहे तिथे नळाची व्यवस्था अजून नाही आहे, तर पहिले आपण ते करूया।